तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत मी आज येऊ शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही, परंतु त्या व्यक्तीवरती नक्कीच कायद्यानुसार नियमानुसार त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. सर, पण संगमनेरला जी घटना घडली ती ग्रामीण भागात जरी घडली असली तरी सर्रासपणे ऍसिडची विक्री होते आणि अशा पद्धतीने ऍसिड विक्री होण्यावरती शहरी भागात सुद्धा धोकादायक ठरू शकतं. आणि अर्थातच संगमनेरला जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने एका चिमुकलीवरती जो हल्ला होणं अर्थातच हे सहन न होण्यासारखंच आहे. जो काही व्यक्ती आहे त्याला शोधण्याचं काम चालू आहे. नक्कीच तो लवकरच त्याला अटक देखील केली जाईल आणि त्याच्यावरती कडक कारवाई देखील होईल. आणि त्याने ॲसिड हे कुठून आणलं होतं ह्याच्या नक्कीच तपासाअंती जो कोणी दोषी असतील त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाईल. अशोक खरतांच्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर हे सदस्य म्हणून कार्यरत आहे. की त्याची माझ्याकडे त्याच्या कुठली माहिती आता उपलब्ध नाही, परंतु जी घटना घडलेली आहे त्याचा आणि संस्थेचा आत्ता संबंध जोडणं करायची चुकीचं राहील. चौकशी होऊ द्या. चौकशी झाल्याच्या नंतर चौकशी अंती जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आपल्या इथे कायदा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय नेते जर त्यांच्याकडे जात असेल तर हे कुठंतरी तुम्हाला नाही बघा, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक तर ॲस्ट्रॉलॉजिकल जे काही ते प्रॅक्टिस करत होते ते नियमबाह्य करत होते का हे पाहावं लागेल. हा वेगळा भाग राहिला. आणि महिलांच्या बाबतीमध्ये जी तक्रार झालेली आहे हा वेगळा भाग झाला. हे दोन वेगळे गुन्हे आहेत की ह्या दोन वेगळ्या तक्रारी असतील तर त्या दृष्टीने ही चौकशी होईल. परंतु मी पुन्हा सांगतोय, जर का चौकशीमध्ये ती व्यक्ती जर का दोषी आढळली तर नक्कीच त्याच्यावरती ही कारवाई होईल. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर का त्या दृष्टीने जर का त्याची कुठे एव्हिडन्सेस जर का आढळले की भोंदुगिरी म्हणून किंवा जर का चुकीच्या पद्धतीने त्यांचा जर का त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे त्या गोष्टींचा, नक्की त्याच्यावरती त्या दृष्टीने देखील कायद्याची कारवाई करण्यात येईल. कुठेतरी त्या महिला बळी पडल्या अशा प्रकारे देखील गोष्टी समोर येताना दिसत आहेत. ज्या काही महिला आहेत त्यांचे व्हिडिओज देखील आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी ब्लॅकमेलिंग देखील होत होतं. अशा प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. आताच त्यांना खरं तर आजच अटक झालेली आहे. त्यांच्याकडून मला वाटतं जेव्हा स्टेटमेंट्स घेतल्या जातील आणि त्यानंतर चौकशी ही आता चालू झालेली आहे. आणि चौकशीच्या सुरुवातीलाच मी आता काही बोलू शकणार नाही, परंतु एका गोष्टीची खात्री मात्र नक्की देतोय की ह्या व्यक्तीची चौकशी करत असताना ही निष्पक्ष चौकशी होईल आणि चौकशीच्या अंती दोषींवरती नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. उद्या गुढीपाडवा आहे, परवा ईद आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अलर्ट आहेत, अनेक वास्तूंना धमक्या आलेल्या आहेत. असं असताना कशी सुरक्षा व्यवस्था असणार, कारण दोन मोठे सण बॅक टू बॅक येतात. मला वाटतं मुंबईमध्ये वर्षाला अनेक सण साजरे होत असतात आणि हे सण साजरे होत असताना आजपर्यंत कधीच गालबोट लागलेला नाही. सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत, जी काळजी घ्यायची आहे ते मुंबई पोलिसांनी आजपर्यंत तत्परतेने घेतलेली आहे. ती गुढीपाडव्याच्या दिवशी आणि ईदीच्या दिवशी देखील घेतली जाईल. अजितदादा पवार संदर्भात रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जय पवारांकडेही काही पुरावे आहेत आणि जय पवार जे पत्रकार परिषद घेत होते त्यांना थांबवावी लागली म्हणून तरी दबाव आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी खुलाशी करणार आहे. रोहित पवार मला वाटतं रोहितजींची आणि माझी या बाबतीत कुठली अजूनपर्यंत चर्चा नाही, परंतु जर का त्यांनी जे काही एव्हिडन्सेस CID ऑफिसरना दिलेले आहेत, नक्कीच जी काही CID मार्फत चौकशी चालू आहे त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत ते देखील कन्सिडर करूनच चौकशी पूर्ण होईल. आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मला वाटतं कुठलाही स्टेटमेंट आमच्याकडून येणं ही चुकीचं राहील. पण चौकशी ही निष्पक्ष होते, ती योग्य दिशेने चौकशी ही जाते आणि चौकशीच्या अंती जर का कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरती कारवाई देखील होईल. मुंबईवरती होत असलेला ऍसिड हल्ला आणि त्याच्यानंतर बीडचं प्रकरण पाहता मात्र पुण्यामध्ये वैष्णवी आगवणे प्रकरणानंतर बीडमधल्या 22 वर्षाच्या तरुणीने देखील सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेतलेला आहे. महिलांच्या या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आता कुठेही मात्र हे प्रकरण वाढत चाललेले, त्यामुळे सरकारवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत विरोधकांकडून. बघा, महिलांच्या वरती अत्याचार रोखण्यासाठीच्या नक्कीच गृह विभागामार्फत आणि गृह विभागाच्या मार्फत आम्ही तिथे कारवाई देखील करत आहोत. पोलिसांच्या मार्फत आम्ही तिथे कडक उपाययोजना देखील करत आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून तमाम राज्यामध्ये महिलांना सांगेन, जसं आपण आता इथे बीडचं उदाहरण दिलेलं आहे, आपल्यावरती जर का कोणीही तिथे शोषण किंवा आपला अत्याचार करत असेल, आपला शंका जरी असेल तरी सुद्धा आपण पोलिसांकडे यावं, आपण तक्रार दाखल करावी. आपल्याला पूर्णपणे प्रोटेक्शन देण्यात येईल, आपलं संरक्षण करण्यात येईल आणि दोषींवरती आम्ही कारवाई देखील करू. आणि या बाबतीमध्ये कुठेही राजकारण न करता महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या नक्कीच आम्ही करू. स्पा सेंटर संदर्भात महत्त्वाचा तुम्ही निर्णय घेतलेला आज काय निर्णय असणार आहे? आणि स्पा सेंटरच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आमच्या लक्षात येते की आंतरराष्ट्रीय नागरिक हे स्पा सेंटरमध्ये तिथे येऊन काम करतायत
आणि स्पा सेंटर चालू करत असताना त्यांना परवानगी देत असताना फक्त शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटची परवानगी लागते, पोलिसांच्या एनओसीची देखील आज गरज पडत नाहीये. तर मला वाटतं भविष्यामध्ये एक स्पा सेंटर चालू करण्याच्या बाबतीमध्ये एक नियमावली असली पाहिजे. ते नियमावली तयार करण्याकरिता एक समिती गठीत झाली होती. त्या समितीचा अहवाल देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आता काही दिवसामध्ये येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली एक समितीच्या अहवालानुसार तिथे नियमावली तयार केली जाईल आणि भविष्यामध्ये स्पा सेंटरच्या माध्यमातून ह्युमन ट्रॅफिकिंग होणार नाही व तिथे जे काही तिथे अनियमितता होते ती होणार नाही ह्याची आम्ही ह्याची खात्री मी बाळगू. तसंच शक्ती कायदा पारित झाल्यावर सुद्धा अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घडतात आहे, पण शक्ती कायद्याचा उपयोग कुठेच होताना दिसत नाही. काय कारण? नाही, मला वाटतं शक्ती कार्याचा उपयोग होताना दिसत नाही असं म्हणणं चुकीचं राहील. आपण या बाबतीमध्ये जे काही चेंजेस आपण केंद्राला सुचवले होते ते देखील आपल्याला आता करून मिळाले आहेत आणि एकंदरीत महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये आज आपण ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या मला वाटतं राज्यामध्ये आपण किंवा देशभरामध्ये आता आपल्या राज्याचा जर का आपण विचार केला तर नक्कीच आपल्या उपाययोजना उत्तम आहेत. नक्कीच त्याच्यामध्ये अग्रेसररित्या अजून काम करण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः या सर्व विषयांकडे लक्ष देऊन आहेत. काँग्रेसचे खासदार पण संपर्कात आहे असं उदय सामंत देखील. नाही, मला वाटतं आज ज्या पद्धतीने महायुतीची वाटचाल चालू आहे, आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालामध्ये देखील जनतेचा जो कौल आहे तो कौल हा विरोधकांचे खासदार देखील पाहतायत आणि आपलं भविष्य कुठे आता धोक्यात आहे शंका त्यांच्या मनामध्ये असावी आणि म्हणून आता 1.5 वर्ष झालेलं आहे, 3.5 वर्षानंतर पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका आहेत, पुन्हा निवडून आलो पाहिजे आणि म्हणून जे जनता ज्यांच्या बाजूने आहेत त्या दिशेने आपण जावं असा करायचा विचार हा उबाटाचे जे खासदार आहेत किंवा काँग्रेसचे खासदार यांच्या मनामध्ये असावा. धन्यवाद. हा का,